विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025. प्रश्न तसा बघितला तुम्ही तर प्रश्न मोठा खतरनाक आहे. प्रश्न असा आहे, खालील दिलेल्या रोधकांच्या नेटवर्क मध्ये बॅटरी मधून रिकामी जागा विद्युतधारा वाहील. आपल्याला करंट किती वाहील हे विचारलेलं आहे. ऑप्शन दिलेले आहे 4. आणि तुम्ही फिजिक्सचा इलेक्ट्रिसिटी चॅप्टर वाचला असेल, अभ्यासला असेल, तुम्हाला माहित आहे आपण रेजिस्टन्स जेव्हा सर्किटमध्ये जोडतो ते दोन प्रकारे जोडतो. एक तर सिरीज मध्ये R1 R2 किंवा पॅरलल मध्ये. हे तुम्ही अभ्यासलं असेल. पण इथं जर तुम्ही बघितलं डायग्राम मध्ये तर तुम्हाला हे समजतच नाही आहे नेमकं की कोणतं सिरीज मध्ये आहे आणि कोणतं पॅरलल मध्ये आहे. तर हा प्रश्न जो आहे हा बेसिक सिरीज आणि पॅरलल सर्किटचा नसून हा एक सायंटिस्ट होते व्हीटस्टोन नावाचे. कोणते सायंटिस्ट होते? व्हीटस्टोन सायंटिस्ट. त्यांनी याचा शोध लावला होता. म्हणून या अशा सर्किटला व्हीटस्टोन ब्रिज सर्किट म्हणतात. याला सॉल्व्ह करायची पद्धत थोडी वेगळी आहे. तर मी थोडे एक 5 मिनिट बेसिक बघून घेऊ आपण आणि त्याच्यानंतर हा प्रश्न सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर चला बघू आता. हा, तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, सर्किट रेजिस्टन्स आपण सर्किटमध्ये जोडतो तेव्हा दोन प्रकारे जोडतो. एक सिरीज मध्ये हा एक सिरीज आणि एक राहतं पॅरलल. याला एक समान जोडणी म्हणतात सिरीजला आणि याला समांतर म्हणतात. ठीक आहे, हे जोडलेलं कसं असतं हे बघा. सर्किट हा रेजिस्टन्स एक, हे मी ज्या लाईन मारतोय ना याच्या वर झिगझॅग लाईन, याला रेजिस्टन्स म्हणतात. सिम्बॉल आहे तो रेजिस्टन्सचा. आणि हा R2. जेव्हाही पहिल्या रेजिस्टन्सचा एंड पॉइंट हा दुसऱ्या रेजिस्टन्सच्या स्टार्टिंग पॉइंटला डायरेक्ट जोडलेला असेल तेव्हा समजायचं हे सर्किट जे आहे किंवा हा जो रेजिस्टन्स आहे हा सिरीज मध्ये जोडलेला आहे. आणि जेव्हाही रेजिस्टन्स अशा प्रकारे जोडलेले असतील, हे बघा, स्टार्टिंग पॉइंटला, एंड पॉइंटला, आणि इकडनं डायरेक्शन चेंज होते करंटची, वर पण जाईल खाली पण जाईल. जेव्हाही असं जोडलेलं असेल तेव्हा त्याला समजायचं पॅरलल. आता प्रश्न असा राहतो की हे आपण असं एवढी कलाकारी कशासाठी करतो, एवढे रेजिस्टन्स कशाला जोडायचे वर खाली मागं पुढे इकडून तिकडे. तर कधी कधी काय असतं ना, जेव्हा आपण हे सर्किट तयार करतो तेव्हा आपल्याकडं सेम तेवढ्याच व्हॅल्यूचे रेजिस्टन्स नसतात. म्हणून मग आपण रेजिस्टन्सची टोटल व्हॅल्यू कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आपण हे दोन्ही टाईपचे सर्किट तयार करतो रेजिस्टन्सचे. आपल्याकडे एक ओहमनी दिलेला फॉर्म्युला आहे. ओम माहिती ना तुम्हाला, सायंटिस्ट ओम. ओमचा फॉर्म्युला होता एक, हा सिम्बॉल आहे ओमचा. फॉर्म्युला असा होता, व्ही बरोबर I इंटू आर. याच्यावरून आपण व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स हे तिन्ही काढू शकतो. तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असाल तर तुम्ही हे वाचलं असेल नक्कीच. आता आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे, पण या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एक सिंगल व्हॅल्यू टाकावी लागते. व्होल्टेजची एक सिंगल व्हॅल्यू, करंटची एक सिंगल व्हॅल्यू आणि रेजिस्टन्सची एक सिंगल व्हॅल्यू. पण आता आपल्याकडे सपोज इथं सिरीज मध्ये आपण जसं R1 R2 घेतलं, दोन दिलेले आहेत, दोन व्हॅल्यू आपण टाकू शकत नाही. म्हणून याच्यासाठी आपल्याला एक इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढावा लागतो. तो कसा? तर दोनाच्या जागी एक कंबाईन करून इक्विव्हॅलंट त्याचं उत्तर काय येईल ते आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकावी लागते आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरून करंट किंवा व्होल्टेजची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. तर याचा रेजिस्टन्स इक्विव्हॅलंट काढायचा असेल, सिरीज मध्ये असेल तर R1 अधिक R2 असं कितीही वेळा तुम्ही किती रेजिस्टन्स असतील तर ऍड करत जायचे. सरळ सरळ हा याचा फॉर्म्युला आहे. कशाचा? सिरीजचा. आणि पॅरलल साठी फॉर्म्युला असा आहे, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा 1/R1 अधिक 1/R2. असं तुम्ही किती रेजिस्टन्स असले तर अशा प्रकारे मांडणी करून तुम्ही याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढू शकता.
जे उत्तर येईल ते आपल्या त्या ओमच्या लॉ मध्ये टाकायचं आणि तुमचं उत्तर येईल. आता आपण याच्यावर एक उदाहरण बघू, म्हणजे तुमच्या थोडं लक्षात येऊन जाईल. मी सिरीजचं उदाहरण घेतोय. जसं की बघा, मी इथे एक सर्किट बनवतोय. हा जो मी लास्टला सिम्बॉल काढला हा बॅटरीचा सिम्बॉल आहे. 2 व्होल्ट बॅटरी जोडलेली आहे आपण. इथं रेजिस्टन्स 1 आहे, रेजिस्टन्स 2 आहे, याची व्हॅल्यू आहे 2 ओम, याची व्हॅल्यू आहे 1 ओम. आता हे बघता बरोबरच मी सांगितलंय तुम्हाला, पहिल्या रेजिस्टन्सचा एंड पॉईंट दुसऱ्या रेजिस्टन्सच्या स्टार्टिंग पॉईंटला डायरेक्ट जोडलेला असेल तर कशाचं आहे आपलं, सिरीज. मग सिरीजचा इक्विव्हॅलेंट जर काढायचा असेल, R1 अधिक R2 टाका व्हॅल्यू. R1 ची व्हॅल्यू 2 अधिक R2 ची व्हॅल्यू 1, उत्तर 3. मग हा 3 ओम जे उत्तर आलं हे आपल्याला त्या ओमच्या लॉ मध्ये टाकायचं आहे, V इज टू I इंटू R मध्ये. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता एक पॅरललचं उदाहरण बघू. आता हे एक सर्किट आहे. तुमची डायग्राम काढल्याबरोबर लक्षात आलं असेल की हे जे दिलं आहे उदाहरण हे पॅरललचं उदाहरण आहे. याची व्हॅल्यू घेऊ आपण 1 ओम, याची व्हॅल्यू घेऊ आपण 2 ओम. फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे, 1/R1 अधिक 1/R2 टाका फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू. 1/1 अधिक 1/2 3/2. पण आपल्या हे व्हॅल्यू कशाची आहे, 1/R इक्वेलेंटची व्हॅल्यू आहे. याला उलट करावं लागेल. उलट केलं तर मग R इक्वेलेंट भेटेल आपल्याला 2/3. हा आपला R इक्वेलेंट झाला. हे R ची व्हॅल्यू आपल्या ओमच्या फॉर्म्युल्यात टाकायची आणि मग उत्तर निघतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघू. आता आपण परत आपल्या प्रश्नाकडे येऊ. आता या प्रश्नामध्ये बघा, तुम्हाला हे ओळखता येत आहे का की हे सर्किट जे आहे रेजिस्टन्सचं हे सिरीज मध्ये आहे, पॅरलल मध्ये आहे. हे बघितलं तर तुम्हाला, हे मधातलं बघितलं तर हे तुम्हाला दिसेल सिरीज मध्ये आहे. पण तेच होत नाही तर याच्यावर आणखी हा राघोजी येऊन बसलाय, मग हे याच्यासोबत पॅरलल मध्ये आहे, हे परत पॅरलल मध्ये दिसत आहे. मग डोकं काम नाही करत ना माणसाचं. तर विषय असा आहे की हे जे आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं, हे आहे व्हीटस्टोन ब्रिज याचं उदाहरण आहे. तर याला कसं सॉल्व्ह करायचं हे पण आपण एकदा बघून घेऊ. तर बघा, जे अशा प्रकारचे सर्किट असतात हे दोन प्रकारचे सर्किट असतात, एक बॅलेन्स सर्किट आणि एक अनबॅलेन्स सर्किट. बॅलेन्स सर्किट मध्ये काय असतं, मी तुम्हाला आधी एक डेमो दाखवतो. डेमो म्हणजे त्याची एक कॉमन डायग्राम बनवून घेतो आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला ते सांगतो. हे बघा, ही अशी सर्किट, यालाच मी लिहून देतो इथं, व्हीटस्टोन ब्रिज. व्हीट म्हणजे गहू, स्टोन म्हणजे दगड, ब्रिज म्हणजे पूल. गव्हाचा दगडाचा पूल आपल्या मराठीमध्ये. सायंटिस्टचं नाव होतं व्हीटस्टोन, त्याने याचा शोध लावला होता. ठीक आहे, मी याला काही व्हॅल्यू देऊन देतो. हा 1 ओमचा आहे, हा 2 आहे, हा त्याच्यानंतर परत 2 आहे, हा 1 ओम आहे. हे सगळं ओम मध्ये. हा, तर बॅलेन्स ब्रिज म्हणजे काय असते, एक साधी, याचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे सायंटिस्टनं जे सांगितलेलं आहे कसं करायचं, पण मी तुम्हाला सोपं सांगतो थोडं. तिरपा गुणाकार करायचा. या रेजिस्टन्सच्या समोर कोणता रेजिस्टन्स आहे, हा आहे, बरोबर आहे. सरळ सरळ या दोघांचा गुणाकार करायचा, 1 गुणिला 2, उत्तर काय आलं 2. आणि परत आता हे जे रेजिस्टन्स आहेत अपोजिट, विरोधात, त्यांचा गुणाकार करायचा, 1 गुणिला 2, याचं उत्तर पण 2 येत आहे. म्हणजे हे, याचं उत्तर जर इक्वल येत असेल, जसं आपल्या उदाहरणात आलं 2,
दोन्ही साईडनं, या साईडनं पण 2 आहे, या साईडनं पण 2 आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की हे सर्किट जे आहे हे बॅलन्स सर्किट आहे. आणि बॅलन्स सर्किट जेव्हाही असतं तेव्हा हा आतमध्ये जो आपण एक रेजिस्टन्स दाखवलेला आहे, हा वाला कोणता, हा जो रेजिस्टन्स आपण आतमध्ये दाखवलेला आहे, या रेजिस्टन्स मध्ये इलेक्ट्रिसिटी जातच नाही किंवा करंट फ्लोच होत नाही. त्याच्यामुळे हा जे आहे हे कामच करत नाही. जेव्हाही सर्किट हे बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिजचं असेल आणि त्यात पण ते बॅलन्स असेल, तर हे मधात रेजिस्टन्स असो किंवा नसो हे काम करत नाही. करंट फक्त एवढाच फ्लो होईल, केवढा, मी जे हे लाल मध्ये दाखवतोय, करंट एवढा फ्लो होईल. करंट इथे फ्लो होणार नाही. इथपर्यंत लक्षात आलं. आता मी तुम्हाला एक अनबॅलन्स व्हीटस्टोन ब्रिजचं एक उदाहरण देतो. मी डायग्राम बनवून घेतो तोपर्यंत. हे बघा, मी डायग्राम काढलेली आहे. डायग्राम सेम आधीच्या डायग्राम सारखीच आहे, पण हे अनबॅलन्सचं आहे. कशावरून सांगू शकतो मी मी तुम्हाला सांगितलं होतं तिरपा गुणाकार करायचा. 2 ओम गुन्हेला 5, 2 गुन्हेला 5 किती उत्तर येते 10. आणि हा तिरपा गुणाकार 4 गुन्हेला 1 बरोबर किती आलं 4. हे दोन्ही समान आहेत का, नाही आहेत समान. सिंपल. म्हणजे हे अनबॅलन्स ब्रिजचं उदाहरण आहे. तर हे सॉल्व कसं करायचं, तर याची एक पद्धत आहे. एक तुम्हाला सोपी पद्धत सांगतो, तुम्ही ते लक्षात ठेवा. आणि हे अनबॅलन्स ब्रिजचं जे क्वेश्चन राहतात ना, हे जनरली कॉम्पिटिशन किंवा कॉम्पिटिशन जे परीक्षा असतात, स्पर्धा परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, याच्यामध्ये जनरली हे विचारत नाही, कारण की हे करायला थोडं वेळ खाऊ राहतं, वेळ जातो याच्यामध्ये, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारत नाही. पण हा बॅलन्स नक्की विचारू शकतात, अनबॅलन्सचं नाही विचारू शकत. पण जर कधी एखाद्या वेळेस चुकून एखादा पेपर सेटर जर दिमागानं खतरा असला, तर मग आपल्याला हे पण आलं पाहिजे, तर तेवढं आपण बघून घेऊ. हे सॉल्व करताना बघा, आपल्याला हे डायग्राम जी दिलेली आहे हे डायरेक्ट सॉल्व होत नाही. आपल्याला याला आधी स्टार मध्ये कन्वर्ट करावं लागतं. स्टार डेल्टा सर्किट याला म्हणतात. हे बघा कसं, तर कुठून पण चालू करू शकता तुम्ही, डाव्या साईडनं किंवा उजव्या साईडनं. मी डाव्या साईडनं चालू करतो. हे बघा, इथे एक काल्पनिक आपण रेजिस्टन्स दाखवत आहे, एक भरल्यापेक्षा 3 रेजिस्टन्स. हे बघा चांदणीसारखं दिसतं ना, मी जे लाल कलर मध्ये जे केलेलं आहे हे चांदणीसारखं दिसतं म्हणून याला स्टार म्हणतात. आणि हा जो आहे ना वरचा, हा त्रिकोण दिसतो म्हणून याला डेल्टा, म्हणजे स्टार डेल्टा असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. तर बघा, मी याला ए नाव देतो, याला बी नाव देतो, याला सी नाव देतो. आता आपल्याला ए बी सी ची व्हॅल्यू जर काढली, तर हे जे बाकी वरचे आहे, हा 2, हा 4, हा 2, याचं काहीही काम राहणार नाही. मग आपलं डायरेक्ट सिंपल सर्किट तयार होईल. म्हणून आपण हे सगळं करतोय. तर बघा कसं करायचं, मला ए ची व्हॅल्यू जर काढायची असेल, तर मी काय करतो, आता या एच्या उजव्या साईडनं आणि डाव्या साईडनं बघा कोण आहे. उजव्या साईडनं हा एक आहे आणि डाव्या साईडनं हा एक आहे, बरोबर आहे. तर या एच्या बघा डाव्या आणि उजव्या हातावर कोण आहे, 2 आणि 4 आहे. मग या 2 गुन्हेला 4 आणि याच्या भागेला काय करायचंय, हा एक रेजिस्टन्स, हा एक आणि हा एक, याची सगळ्यांची बेरीज करायची. म्हणजे हा पहिलावाला 2 अधिक हा 4 अधिक हा परत 2, याचं उत्तर काय आहे, ते 4 दुने 8 आणि खालच्याची बेरीज 4 आणि 4 8, म्हणजे याचं उत्तर आलं 1. म्हणजे एचं उत्तर काय आहे आपलं, पेन बदलतो, 1 बरोबर ए. आता मी याला कट करतो. आपण सेम याच्या सारखंच बीचं पण व्हॅल्यू काढू आणि त्याच्यानंतर सी ची पण व्हॅल्यू काढू. बघा बी कसं काढणार आपण, हा बी बरोबर, हे बघा बीच्या डाव्या आणि उजव्या साईडनं कोण आहे, एक तर 2 आहे आणि हा 2 आहे. मग 2 गुन्हेला 2 भागेला या सगळ्यांची बेरीज, 2 अधिक 4 अधिक 2 8. बीचं उत्तर काय आलं आपलं, 1/2. हे मी इथं बीच्या समोर लिहितो. आता अशीच सेम आपण सी ची व्हॅल्यू काढू. सी साठी पण सेम, हा आपला सी
सीच्या बघा डाव्या आणि उजव्या साईडनं कोण आहे, एक 4 आहे आणि एक 2 आहे. मग 2 गुणिला 4 भागीला या सगळ्यांची बेरीज 2 अधिक 4 अधिक 2, 4 दुने 8 आणि हे खाली 8, म्हणजे सी बरोबर 1. सी कुठं आहे आपला, सी बरोबर 1. आता जशा आपल्या ह्या सगळ्या व्हॅल्यू आल्या, याचा अर्थ काय आहे की आपण डेल्टाला स्टार मध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर आता हे जे बाहेरचे आहेत, जे आपले जुने रेजिस्टन्स होते, जे आपल्याला कॅल्क्युलेट करून होते ते बरोबर, त्याचं आता काहीही काम राहिलेलं नाही. म्हणजे आता हा कट करा, हा जो मनातला आहे हा पण कट करा, याचं की काम राहिलेलं नाहीये. आणि हा जो आहे बाहेरचा हा पण राहिलेला नाहीये. म्हणजे आता आपलं सर्किट कसं झालेलं आहे तयार बघा. हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, त्याच्यानंतर हा एक, हा एक परत, आणि हा एक रेजिस्टन्स, असं हे सर्किट झालेलं आहे आपलं तयार. आता येत असेल तुमच्या लक्षात. याची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू किती होती आपले 1, या बी ची व्हॅल्यू आली होती 1/2 आणि सी ची व्हॅल्यू परत 1, इकडे 1 आणि इथं 5. मी काय करतो, एक दुसरी व्यवस्थित डायग्राम काढतो, त्याच्यावरून व्यवस्थित समजेल. हे बघा मी डायग्राम काढलेली आहे, तुम्ही एकदा बघून घ्या जुनी डायग्राम, आणि ही मी त्याला पॉश केलेलं आहे थोडंसं व्यवस्थित. आता बघा हा रेजिस्टन्स, हा हा रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहे. म्हणजे आपण या दोघांना ऍड करू शकतो डायरेक्ट आपला R1 प्लस R2 नुसार. आणि हे दोन रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे मला हे जर या दोघांचा इक्विलंट काढायचा असेल तर मी काय करेल, 1+5 फॉर्म्युल्यानुसार आपल्या. आणि मी याला दाखवतो कसं ते बघा. मी याला एक सिंगल केलं 6 म्हणून. सेम मी असंच याला करेल, 1/2 अधिक 1, 2 6 घेतला, हा 3/2, बरोबर आहे. म्हणजे मी या टोटल जे हे जे काढलेलं आहे याला एक रेजिस्टन्स दाखवून इथं 3/2 लिहू शकतो. हो लिहू शकतो. खराब होत आहे ना डायग्राम, मी थोडस क्लिअर करतो. आणि आता ही जी डायग्राम काढली, याचं उत्तर होतं 6 इक्विलंट काढल्यानंतर, आणि याचं उत्तर होतं 3/2, बरोबर ना. तर मी हिला थोडं डायग्रामला मॉडिफाय करतो. आता मी डायग्रामला असं काढू शकतो का, कसं, हे बघा, हा इक्विलंट रेजिस्टन्स 1 आणि हा दुसरा रेजिस्टन्स इक्विलंट, याची व्हॅल्यू 3/2 आणि याची व्हॅल्यू किती होती 6 काढली होती आपण, बरोबर आहे. आता आपण बघत असणार की हे जे आहे एवढं, हे पॅरलर मध्ये दिसतंय आपल्याला. मग याला पण आपण परत इक्विलंट करू. फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला, 1/R1 अधिक 1/R2 हा फॉर्म्युला आहे. टाका व्हॅल्यू मध्ये. R1 किती आहे 3/2, 1/3, 2 वर येईल, अधिक 1/6, काढायचं उत्तर 2/3 अधिक 1/6, 6 लसावी घेतला, 2 गुणिला 2 4, 4 अधिक 1, उत्तर काय आलं आपलं 5/6, बरोबर ना. हा गणित बघून घ्या एकदा. हा बरोबर आहे. मग याचा जो काढला आपण हा इक्विलंट किती आला 5/6. मी परत एकदा डायग्रामला मॉडिफाय करतो, बघा कसं. हे जे आहे ना, हे आपण इक्विलंट काढला, मी याला कट करतो, हे पण गणित कट करतो, ठीक आहे. हा आता हा आपल्याकडे रेजिस्टन्स
एक इक्विव्हॅलंट तयार झाला, ज्याची व्हॅल्यू आहे 5/6. बरोबर आहे. आणि इकडची जी किती होती व्हॅल्यू, ए बरोबर 1. हे 1 आणि हे, आता हे दोन रेजिस्टन्स जे आहे हे सिरीजमध्ये आहेत. मग परत आपला तोच फॉर्म्युला, R1 अधिक R2, 1 अधिक हे वेगळं आहे 5/6. करा हिशोब. 6 लसावी घेतला, 6 अधिक 5 बरोबर 11/6. बरोबर आहे. हे आलं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. आता परत मी डायग्राम मॉडिफाय करतो. आता आपल्याकडे सर्किट कसा तयार झालाय, एक रेजिस्टन्स आणि खाली बॅटरी. या रेजिस्टन्सची व्हॅल्यू 11/6. होप तुम्हाला हे समजलं असेल. समजलं नसेल तर एकदा व्हिडिओ परत बघा, तुमच्या नक्की लक्षात येईल. आणि आता आपण जाऊ आपल्या प्रश्नाकडे, जो प्रश्न आपल्याला राज्यसेवेमध्ये विचारलेला आहे. हा, व्हिडिओ मोठा झाला, कन्सेप्ट पण मोठाच होता, त्याच्यामुळे वेळ लागला समजवायला. तर आता आपण शॉर्टमध्ये आपलं आलेलं गणित बघू. आता ही जी डायग्राम आहे, या डायग्रामला तुम्ही बघा, हा रेजिस्टन्स जो आहे, हा रेजिस्टन्स या रेजिस्टन्स सोबत सिरीज मध्ये दिसतोय. याचा एंड पॉइंट, याचा स्टार्टिंग पॉइंट जोडलेला आहे. मग मी याला असं करू शकतो का, हा 1 ओमचा रेजिस्टन्स, हा 2 ओमचा रेजिस्टन्स, सेम तसंच हे बघा, हा 4चा रेजिस्टन्स जो आहे, हा 2 सोबत सिरीज मध्ये आहे कनेक्ट. मी याला असं करू शकतो का, हा 4चा आणि हा 2चा. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर आहे. आणि हे इथं कनेक्ट आहेत, बघा कनेक्ट केले मी. हे आपलं बॅटरी खाली, बॅटरीला. इथपर्यंत तुमच्या लक्षात आला का. आता हा जो हा मधात आपला राघोबा उरलेला आहे 3 ओमचा, या राघोबाचं कसं करायचं तर बघा, तुम्हाला दिसत असेल, हा राघोबा या 2 सोबत आणि या 2 सोबत जोडलेला आहे. म्हणजे आपण 1-2 इथं काढलेला आहे, 1-2 इथं काढलेला आहे, बरोबर या दोघांना जोडलेला आहे. म्हणजे आपण याला असं दाखवू शकतो, 3 ओम. अशी आपली डायग्राम एक जनरली तयार करू शकतो आपण. बरोबर आहे. आता तुम्ही जर या व्हीटस्टोन ब्रिजचं जर थोडीशी प्रॅक्टिस केली किंवा थोड्या डायग्राम नजरेखालून तुम्ही गमावल्या, तर तुम्ही या डायग्राम वरून पण, आपण जी सध्या ही डायग्राम काढली ना, ही वाली, यावरून पण हे उत्तर सॉल्व्ह करू शकता. पण मी याला थोडं, जे आपण आधी कॉमन डायग्राम बघितली त्याच्यामध्ये आपण हे याला फिट करू. कसं बघा, आपण डायग्राम कशी बघितली होती, ही अशी डायग्राम होती ना आपली, आणि मधात एक रेजिस्टन्स होता, हे इकडे कनेक्ट होतं. आता तुम्ही या डायग्राम सोबत कम्पेअर करा. मी हा जो आपला राघोबा आहे मधातला 3 ओम, याला मी मधात ठेवू शकतो. बघा, तुम्हीच बघा. आणि 1 आणि 2 ओहम जे सिरीज मध्ये आहेत, मी याला 1 आणि याला 2 असं ठेवू शकतो. सिरीज मध्ये आहे, मी काही चेंज केलाय का, नाही. त्याच्यानंतर हे जे खालचं आहे, याला पण मी इथं 2 आणि 4 ओम असं ठेवू शकतो का. मी काही डायग्राम सोबत छेडछाड केली का. मी फक्त जे आपल्याला सर्किट दिलेलं आहे त्यालाच थोडं व्यवस्थित करून, जे आपलं कॉमन ज्याचा अभ्यास आपण केलेला आहे त्याच्यामध्ये फिट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानुसार मी ही डायग्राम बनवली. आता हे डायग्राम वरून मी तुम्हाला जसं आधी सांगितलेली होती, जे कॉमन डायग्राम तुम्हाला शिकवली किंवा जे सांगितली, त्याच्यानुसार या डायग्राम वरून आपण लगेच शोधू शकतो. हे व्हीटस्टोन ब्रिजचं उदाहरण आहे. आणि यावरून आपण लगेच हे शोधू शकतो की हे बॅलन्स आहे की अनबॅलन्स आहे. कसं तर बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, तिरप्या साईड बघायच्या,
करा गुणाकार तिरप्या साईडचा 1 गुणेला 4. थोडी जागा राहिली नाहीये, थोडं या डायग्रामला क्लीन करतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल. हा, करा तिरप्या साईडचा गुणाकार. 1 होतं ना इथं. हा, 1 गुणेला 4 बरोबर 4. दुसरी साईड घ्या, 2 गुणेला 2, सॉरी 2 गुणेला 2 4 आहे. इक्वल आहे. याचाच अर्थ काय आहे की आपण जे सर्किट बनवलेलं आहे हे बॅलेन्स वीट स्टोन ब्रिजचं उदाहरण आहे. इथपर्यंत आपल्या लक्षात आलं. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, हे जे मधातला हा जो आपला राघोबा आहे, हा 3 ओमचा, याच्यामध्ये करंटच फ्लो होणार नाहीये. तो फक्त शो साठी दिलेला आहे. म्हणजे आपण याला कट करू शकतो. तो असला काय आणि नसला काय याचा काही संबंधच नाहीये. तो फक्त आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलाय. बॅलेन्स ब्रिजच्या उदाहरणावरून तो कामच करत नाहीये. त्याच्यामध्ये त्या सर्किट मधून करंट फ्लो होत नाही. कधी कधी काय होतं ना, कधी कधी म्हणजे काय, त्या सायंटिस्टने इथं गॅल्व्हनोमीटर अटॅच केलं होतं, तर त्याच्यामध्ये करंटची कोणतीही व्हॅल्यू आलेली नव्हती. किंवा तुम्ही इथं एखादा लाईट जरी लावला या इथं, तो लाईट लागणार नाही, कारण की तिथं करंट फ्लोच होत नाही जेव्हाही व्हीटस्टोन ब्रिज मध्ये बॅलेन्स प्रकारचं उदाहरण सर्किट राहतं तेव्हा. ठीक आहे. हा, तर आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊ परत. मग याच्यावरून आपण काय करू शकतो. हा, हे सरळ सरळ आहे. हा रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहे. फॉर्म्युला तोच आहे आपला, R1 अधिक R2. जर आर इक्विलंट काढायचा आहे सिरीज वाल्याचा तर टाका 1 अधिक 2 बरोबर 3. आणि परत हे पण सेम तसंच आहे. याचं किती येईल, 2 अधिक 4 बरोबर 6. याचा भेटला, वरच्या साईडचाही भेटला आपल्याला इक्विलंट आणि खालच्या साईडचाही भेटला. एकाची व्हॅल्यू 3 आहे, एकाची व्हॅल्यू 6 आहे. बरोबर आहे. मी दुसऱ्या पेजवर जातो. हा, इथं बघू आपण. एक आपल्याला इक्विलंट काय भेटला 3 आणि एक इक्विलंट काय भेटला आपल्याला 6. हा, या डायग्राम वरून आपण मी कट करतो. हा, एक डायग्राम यातली तुम्हाला स्क्रीनशॉट लागला असेल तर बॅकवर्ड करून तुम्ही घेऊ शकता. मी हे कट करतो एवढं. हा, तर बघा आता हे जे आपण सॉल्व्ह केलेलं आहे, इक्विलंट जे काढले रेजिस्टन्स, मी याला असं करू शकतो का, हा आर इक्विलंट याची 3 व्हॅल्यू आली होती आणि याची 6 व्हॅल्यू आली होती. म्हणजे आता हे जे आपण बघतोय हे पॅरललचं उदाहरण आहे, पॅरलल रेजिस्टन्स सर्किटचं. मग परत याचा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे. फॉर्म्युला काय, आणि ते पॅरलर मध्ये आहे. म्हणजे 1/R1 अधिक 1/R2 टाका व्हॅल्यू. 1/3 अधिक 1/6 लसावी घ्या 6. 2 अधिक आणि इथं 1 3/6. ही व्हॅल्यू कशाची आहे, 1/R इक्विलंट. बरोबर आहे. आता 1/R इक्विलंट ची व्हॅल्यू ही आहे. तर आर इक्विलंट ची व्हॅल्यू काय असेल, याला उलट करा उत्तराला. 6/3 भाग द्या. 3 1 3 3 2 6. मी गणित नाही सांगत आहे, मी कन्सेप्ट सांगतोय. ठीक आहे. तर हे तुम्हाला यायला पाहिजे की जर 1 भागेला असं असेल, 1/R इक्विलंट,
आणि उत्तरात जर असं येत असेल तर आपण याला पलटी मारतो, उलट करतो. उलट केलं तर आपल्याला आर इक्वेलंटची व्हॅल्यू भेटते. हा जो 1 भागेला आहे ना, तो गायब होतो मग. हा, तर किती आलं आपलं? आर इक्वेलंट आलं उत्तर 2. आता परत आपण डायग्रामवर जाऊ आपले. आता मी हे सगळी डायग्राम क्लिअर करतो. हा, मी डायग्राम क्लिअर केलेली आहे. आपल्याकडं व्होल्टेज दिलेला आहे 2, करंट आपल्याला काढायचा आहे आणि आपण आता रेजिस्टन्स काढलेला इक्वॅलेंटची व्हॅल्यू ती आलेली आहे 2. बरोबर आहे. आता आपल्या ओम बाबाचा फॉर्म्युला आहे, तो आहे व्ही बरोबर आय गुणेला आर. टाका फॉर्म्युल्यात व्हॅल्यू. व्हीच्या जागी 2, आय काढायचा, आय जसाच ठेवा आणि रेजिस्टन्स 2. आता आय बरोबर 2 भागेला 2, भाग बसला 1चा, उत्तर आलं 1. म्हणजेच हे आपलं फायनल उत्तर आहे की या प्रश्नाचं उत्तर जे आहे, इन शॉर्ट मध्ये आपण सगळे रेजिस्टन्स कंबाईन केले, त्याचा इक्वॅलेंट रेजिस्टन्स काढला, मग ओमचा फॉर्म्युला वापरला आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि त्याच्यानंतर आपला करंट जो उत्तर जे आलेला आहे ते उत्तर आलेलं आहे 1 ओम. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4 आपलं बरोबर उत्तर आहे. कन्सेप्ट मोठा होता त्याच्यामुळे व्हिडिओ बराच लांब झाला. आशा करतो की तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी समजल्या असतील. भविष्यात जर असा प्रश्न परत आयोगाने विचारला तर तुम्हाला आला पाहिजे. एक दोन वेळा व्हिडिओ बघा आणि थोडी प्रॅक्टिस करा याची. गुगलवर तुम्हाला असे प्रश्न सापडून जातील व्हीटस्टोन ब्रिजचे. त्याच्यावरून 2-4 क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. एकदा तुमचा हात बसला की मग काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यासाठी तुम्हाला थोडं बेसिक यायला हवं. मी सर्किट बद्दल बेसिक सांगितलं तुम्हाला, रेजिस्टन्सच्या सर्किट बद्दल, आणि थोडं चॅप्टर वगैरे व्यवस्थित करून घ्या.